संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा हा तुकाराम गाथेमधील 249 क्रमांकाचा अभंग आहे. अभंग असा आहे. कुमुदिनी काय जाणे तो परिमळ, भ्रमर सकळ भोगीत असे. तैसे तुझ ठावे नाही तुझे नाम, आम्हीच ते प्रेम सुख जाणू. माते तृण बाळा दुधाची ते गोडी, ज्याची नये जोडी त्याची काम. तुका म्हणे मुक्ता फळ सिंपी पोटी, नाही त्याची भेटी भोगती. याप्रमाणे संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी या अभंगातून परमेश्वराचं सुख, परमेश्वराचा आनंद कसा प्राप्त करावयाचा, या प्रकारे या अभंगातून सुंदर वर्णन केलेले आहे. पहिल्या चरणात महाराजांनी सांगितले, कुमुदिनी काय जाणे तो परिमळ, भ्रमर सकळ भोगीत असे. कमळ असतो, कमळामध्ये मध असतो, गुलकंद असतो. तो गुलकंद असतो, पण त्या कमळाला त्याचं काही माहिती नसतं, त्याला काही प्राप्त होत नसतं त्यातून. तो मध, तो कुमुदिनी कोण भोगतो? भ्रमर भोगतो. भुंगा येतो आणि ते मध घेऊन जातो. आणि या प्रकारे तैसे तुझ ठावे नाही तुझे नाम, आम्हीच ते प्रेम सुख जाणू. परमेश्वराला उद्देशून हा अभंग महाराजांनी लिहिलेला आहे. परमेश्वराला उद्देशून महाराज सांगतात की तू त्या कमळाच्या फुलासारखा आहेस. त्यात जो गुलकंद आहे, जो मध आहे, तो ज्याप्रमाणे भ्रमर घेऊन जातो, त्या कमळाला, त्या फुलाला त्याला माहितीही होत नाही की ते मध भ्रमर घेऊन जातो. त्याप्रमाणे परमेश्वरा सुख श्रेष्ठ असणाऱ्या परमेश्वरा, तुझ्यातला जो मध आहे, तुझ्यातला जो आनंद आहे, आम्ही तुझं नामस्मरण करून, तुझं अंतःकरणात तुझे नामाचं गुण गाऊन, आम्ही तो आनंद तुझ्यावर प्रेम करून आम्ही तो आनंद घेऊन जातो. तू एवढा श्रेष्ठ आहे, तुझ्यात एवढा मध आहे, परंतु तो तुझ्यावर प्रेम करून आम्ही तो घेऊन जातो. तुझ्यातला तो आनंद आम्ही हिरावून घेऊन जातो. कसा आनंद घेऊन जाणार? ज्याप्रमाणे भ्रमर त्या कुमुदिनीवर बसतं आणि घेऊन जातं, परंतु कष्ट तर करावे लागतात. भ्रमराला जावं लागतं, कमळाचं फूल शोधावं लागतं, गुलकंद कशात आहे, कुठं दडलेलं आहे हे शोधावं लागतं. याप्रमाणे आम्ही तुला रानावनात, तुला आम्ही शोधणार, तुझ्यावर आम्ही प्रेम करून त्यावर तुला शोधून काढणार आणि त्यातला जो आनंद आहे, आनंद घन जो आहे, तो आम्ही घेऊन जाणार. तैसे तुझ ठावे नाही तुझे नाम, आम्हीच ते प्रेम सुख जाणू. दुसऱ्या चरणात, माते तृण बाळा दुधाची ते गोडी, ज्याचे नये जोडी त्याशी काम. माता असते, बाळ असतं. बाळ दूध पितं मातेचं. दुधाची गोडी मातेला नसते, फक्त माता पाना सोडते आणि बाळ दूध पितं. मातेला त्याची गोडी नसते. ज्याची नये जोडी त्याशी काम. या प्रकारे आम्ही प्रेम करून तुला पाना सोडायला लावून आम्ही आनंद, तुझ्यातला जो आनंद आहे तो आम्ही हिरावून घेऊ, आम्ही तो पिऊ. जसं बाळ मातेला पितं, ढुसण्या देऊन पितं आणि त्यातून दूध, पाना मातेला पानं सोडून दूध घेऊन दूध प्राशन करतं, त्याप्रमाणे आम्ही
तुझ्यामध्ये तुला आम्ही जागृत करू, तुझ्यावर आम्ही प्रेम करू आणि त्यातला जो आनंद आहे तो आम्ही घेऊन जाऊ. तुका म्हणे मुक्ता फळ सिंपी पोटी, नाही त्याची भेटी भोगती. शिंपल्यात मुक्ताफळ असतात, शिंपल्यात मोती असतात, पण त्या शिंपल्याला त्याची जाणीव नसते. नाही त्याची भेटी भोगती. याप्रमाणे महाराजांनी या अभंगातून आनंदघन परमेश्वरावर प्रेम करून त्यातला जो आनंद आहे तो प्राप्त करण्यासाठी मानवाला सांगितलेला आहे. मानव जिथं नाही तिथं ढुसणे देत आहे आणि त्यातून त्याला सुख प्राप्त होत नाही. या प्रकारे महाराजांनी परमेश्वरावर प्रेम करून त्यातला कुमुदुनी, त्यातला मध घेण्यास सांगितले आहे.